एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण आलेलं आहे। सरकारी डॉक्टर असलेल्या पतीवर मयत मनीषा यांच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप पाहायला मिळतात। पती डॉक्टर निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध असून माझ्या बहिणीचा छळ केला जात होता असा मनीषा यांच्या भावाचा आरोप आहे। गंगापूर पोलीस ठाण्यात नातेवाईकांकडून तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे। निलेश जेजुरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। पती निलेश जेजुरकर हे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत। आपल्या भगिनीचा काल आत्महत्या आपण या ठिकाणी आलेला आहोत। नेमकी आपली मागणी काय? माझे ताई मनीषा निलेश जेजुरकर यांचा काल आत्महत्या केली तिने असं पेपरमध्ये आलेलं आहे। आणि तिचं आयुर्वेदिक क्लिनिक आहे पंडित कॉलनीमध्ये। तर आज इथे गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्या संदर्भात इथे गुन्हा दाखल करण्यास आलेलो आहोत आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे। आमच्या ताईला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही खरं तर आपण या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत, परंतु कोणावर गुन्हा दाखल करतात की आपल्याला काय वाटतं याच्यात आरोपी कोण? याच्यात आरोपी आमचे दाजी डॉक्टर निलेश दत्तात्रय जेजुरकर यांची सखोल चौकशी व्हावी ही आमच्याकडनं एक विनंती। काही आपल्या भगिनीला काही त्रास होत होता की मानसिक त्रास घरातून दिला जात होता असं काही आपल्याला तिने काहीतरी फोनद्वारे किंवा काही सांगितलं? गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून तिला बऱ्यापैकी मानसिक अत्याचाराचा सामना करावा लागला।